नमस्कार. मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आर्थिक सर्वेक्षण अहवाल भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये सादर केलेला आहे. या आर्थिक सर्वेक्षणानुसार भारताची अर्थव्यवस्था ही स्थिर राहील असं म्हटलं जात आहे आणि ही तशी भारतवासियांसाठी खूपच आनंदाची बाब आहे. याशिवाय आपल्यासाठी सर्वसामान्यांसाठी महागाईचा मुद्दा हा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि महागाईचं व्यवस्थापन नीट केलं गेलं आहे आणि महागाई ही नियंत्रणात आहे असा दावा सुद्धा या इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये केला गेला आहे. अर्थात या सर्वेक्षणातले महत्त्वाचे मुद्दे कोणते, त्याच्याशी जनसामान्यांचा कसा संबंध आहे आणि जनसामान्यांशी संबंधित असे कोणते मुद्दे या आर्थिक सर्वेक्षणामध्ये मांडले गेलेले आहेत, हेही आपण पाहणार आहोत. आणि हे सगळं आपण पाहणार आहोत आणि यासाठी आपण मदत घेतोय अर्थ विषयाचे अभ्यासक विश्वास उडगी यांचे. खूप स्वागत आहे उडगी सर आपलं. नेहमीप्रमाणे जनसामान्यांचं अर्थशास्त्र कायम मांडत आला आहात. त्यांचे प्रश्न, त्यांचे मुद्दे आणि पाहणी म्हणजे सर्वेक्षणात मांडलेले मुद्दे आणि बजेट जेव्हा मांडलं जातं आणि त्यात केले जाणारे दावे, यातली विसंगती कायम तुम्ही उलगडून दाखवत आलेले आहे. या इकॉनॉमिक सर्वे बद्दल, आर्थिक सर्वेक्षणाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? काय तुम्हाला महत्वाचं वाटतं त्यात? साधारणपणे इकॉनॉमिक सर्वे किंवा आर्थिक सर्वेक्षण ज्याला आपण म्हणतो, तो बजेटच्या बरोबर एक दिवस आधी भारत सरकार मांडतं. तर भारत सरकारची जी काही आर्थिक विषयक धोरणं असतात आणि एकूण बजेटचं प्रोजेक्शन काय असेल याचा सुद्धा अंदाज हा आर्थिक सर्वेमध्ये येऊ शकतो किंवा आला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की संपूर्ण वर्षभरामध्ये किंवा आधीच्या 2-3 वर्षात मिळून एकूण या भारत देशाची इकॉनॉमिक पॉलिसी आणि त्याचं एक पर्स्पेक्टिव्ह आणि फॅक्च्युअल पोझिशन हे आर्थिक सर्वेक्षणामध्ये रिफ्लेक्ट होणं हे अपेक्षित असतं आणि हाच खरा उद्देश आहे. मग त्याचे 2 भाग असतात. एक भाग असा असतो की आता मी जसं सांगितलं तसं सरकारच्या पॉलिसीचं रिफ्लेक्शन हा पार्ट एक भाग असतो. त्यात मॅक्रो इकॉनॉमिक इंडिकेटर जे असतात इकॉनॉमीचे त्याच्या संदर्भातलं विश्लेषण असतं आणि पार्ट 2 जो असतो तो महागाई, चलनवाढ, त्यानंतर रोजगार, उद्योगाला, शेतीला मिळणारी बँकांची कर्ज, त्याच्यामध्ये थकीत किती, बुडीत किती, त्याच्यामध्ये वाढ होते किंवा नाही होत. त्यामुळे अर्थव्यवस्थेची अंग 3 असतात मुख्यतः. एक शेती, दुसरा उद्योग आणि तिसरं सर्व्हिसेस. या तीनही क्षेत्रामधून जीडीपी जो निर्माण होतो आणि ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड प्रॉडक्ट जे आहेत म्हणजे जीव्हीपी म्हणजे जसं जीडीपी असतो तसं जीव्हीए असतो, व्हॅल्यू ऍडेड. तर ह्याच्यामध्ये आत्ता ह्या सर्वेमध्ये जे प्रोजेक्शन झालेलं आहे तर धोरणात्मक भूमिका जी आहे की 6.3 ते 6.8 एवढं जीडीपीचं प्रोजेक्शन या 25 आणि 26 आहे. बाकी धोरणात्मक जे बाबी आहेत इंडिकेटरच्या बाबतीमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की वी आर इन द पाथ ऑफ प्रोग्रेस इन ऑल द सेक्टर, ऍग्रिकल्चर, सर्व्हिसेस आणि इंडस्ट्री. आणि याच्याविषयी पार्ट 2चा अहवाल आहे हा अधिक विस्तृत आहे. नाही म्हटलं तरी ह्याच्यावरती आधारित बजेट असेल असं आपण अनुमान करू शकतो. भारताची अर्थव्यवस्था ही स्थिर राहील असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे या इकॉनॉमिक सर्वे मध्ये खास करून आपला जो जीडीपी आहे तो 6.4 असा दाखवला गेला आहे आणि ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड सुद्धा 6.4 आणि तो वाढेल असं म्हटलं गेलेलं आहे. तर कायम जीडीपीच्या संदर्भातले जे काही दावे केले जातात त्यावर खूप वेगवेगळे प्रश्न सुद्धा कायम उमटवले जात आहेत. यावेळीच्या आर्थिक सर्वेक्षणातल्या या निरीक्षणावर आपलं काय म्हणणं आहे? सरकार ही आपली बाजू मांडतं. आता गेल्या 11 वर्षाचा अनुभव जर घेतला तर वस्तुस्थितीला आधारित सरकार बोलतं असं काही सिद्ध होत नाहीये. 10 वर्षापूर्वी डबल डिजिट मध्ये असलेला जीडीपी हा तुम्ही एक विशिष्ट करोनाचा कालखंड सोडून द्या, करोनाच्या म्हणजे पॅन्डेमिकच्या आधी हा जीडीपी 8.2% पर्यंत आला. पॅन्डेमिक मध्ये ऑब्व्हियसली -24 होते, आपण गेलो. हा एक भयानक असा प्रकार पॅन्डेमिकचा जगभर झाला. भारत त्याला काय अपवाद नव्हता. पण भारताने 20, 21, 22 नंतर पुन्हा एकदा उभारी घेतली आणि तो जीडीपी 8.4% पर्यंत आला.
असं सगळं म्हणत असताना वस्तुस्थिती अशी आहे की 6.3 किंवा 6.2 हा आहे. हा. सर्व क्षेत्रातून अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सहयोग मिळतोय असं या सर्वेक्षणात म्हटलेलं आहे. आणि सर्व क्षेत्रांचे परफॉर्मन्स सुद्धा चांगले आहेत असंही म्हटलेलं आहे. त्यात कृषी क्षेत्र हे अधिक मजबूत होतं असा दावा केला गेलेला आहे. आणि कोरोना काळामध्ये तुम्ही त्याचा उल्लेखच केला होता. कोरोना काळामध्ये सर्व जगभरात त्याचे परिणाम जाणवले. भारताच्या अर्थव्यवस्थेवर, उद्योग जगतावर सुद्धा त्याचे अत्यंत गंभीर परिणाम त्याही वेळेला जाणवले. आणि जे मायक्रो इंडस्ट्रीज असतात त्यावर दूरगामी परिणाम होत असतात. त्याची किती दखल घेतली आहे भारतामध्ये किंवा त्याचा कॉग्निझन्स काळपर्यंत घेऊन त्याला सुधारण्याचा प्रयत्न केला गेलाय असं काही मला फार ऐकिवात नाही. पण मायक्रो इंडस्ट्री मधले लोक ज्या ज्या वेळेला आपल्याला भेटत होते त्याच वेळेला हे सांगतात आम्ही त्यावेळेला उभारलेला छोटा उद्योग हा बुडीत निघाला किंवा त्यानंतर मी उद्योग व्यवसायामध्ये अजिबातच काही करू शकलो नाही किंवा मी या उद्योगापासून दुसऱ्या उद्योगामध्ये शिफ्ट झालो. हे छोटे छोटे परिणाम हे देशभरात आपल्याला पाहायला मिळाले. पण तरी सुद्धा कोरोना काळानंतर उद्योग जगतानं ऊर्जितावस्था घेतली असं या निरीक्षणात म्हटलेलं आहे. अगदी बरोबर निरीक्षण आहे तुमचं. आणि मी हेच सांगत होतो की कोरोना कालखंडामध्ये आपण उणे 24 हा जीडीपी होता. तर उणे 24 वरून शून्यावर येणं आणि शून्यावरून सरकार म्हणते की आम्ही 8.4 पर्यंत आलो. हे जे दावे होते म्हणजे 23, 24, 25 या म्हणजे 24 पर्यंतच्या काळखंडात वर्ल्ड बँकेचा रिपोर्ट असो, IMFचा रिपोर्ट असो किंवा कुठल्याही क्रेडिट एजन्सीचा रिपोर्ट असो आणि भारत सरकारचा स्वतःचा रिपोर्ट असो, ह्या सगळ्यांचे एक्सपेक्टेड आकडे हे 2-2, 3-3 टक्क्याचे जास्तीचे होते. हे आता प्रत्यक्ष आकडे भारत सरकारने जे प्रस्तुत केले 2024 मध्ये, म्हणजे भारताचं स्टॅटिस्टिकल बेस म्हणजे ऑर्गनायझेशन जे आहे त्याचे जे आकडे असतात तेच खरे आकडे. पण सरकारचे आकडे आता असं सांगतात, आरबीआयचे आकडे असं सांगतात की ते 6.2 आहे. 6.2 वरती जर आपला जीडीपी आहे तसाच तो ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड अवस्थेमध्ये आपण आहोत. मग आपण 11 वर्षापूर्वी डबल डिजिट मध्ये असलेली इकॉनॉमी पॅन्डेमिकचा पिरियड सोडला, कोरोनाचा पिरियड सोडला, तर तुम्ही मुद्दा उपस्थित केला तो अगदी बरोबर आहे. तो म्हणजे 6.20 कोटी एवढ्या मोठ्या संख्येने एमएसएमई, एसएमई आणि रिटेल यांची संख्या होती. आपण कॉर्पोरेट कंपन्यांची संख्या मोजत नाही आहोत. या पॅन्डेमिक नंतर जे उभारी आली तर निम्म्याहून जास्त एमएसएमई आणि एसएमई आणि रिटेल हे बंद पडलेले आहेत. आणि तुम्ही सांगता ते अगदी बरोबर आहे की हे रिवाईव्ह न झाल्यामुळे जे काही उर्वरित जवळजवळ 2-2.5 कोटी रिटेल म्हणा, एसएमई म्हणा, एमएसएमई म्हणा, मी त्याच्यावरती आता भर देईन. एमएसएमई आणि एसएमई ही एकूण संख्या होती एमएसएमई, एसएमई आणि रिटेलची. आता जर आपण बघितलं 23-24 मध्ये रिवाईव्ह किती झाले, शिल्लक किती आहेत, तर 50% जास्त एमएसएमई आणि एसएमई रिवाईव्ह होऊ शकले नाहीत. रिटेलमध्ये फार मोठं संकट आहे. आणि मी तुम्हाला मुद्दा असा दृश्य आणून देऊ शकतो की याच्यामध्ये रोजगार होता. मी तुम्हाला सांगतो 13.20 कोटी रोजगार ह्या एमएसएमई आणि एसएमई मध्ये होता. तो कायम स्वरूपाचा होता. तो आता जवळजवळ निम्म्याहून खाली आलेला आहे. कारण संख्याच एसएमईची खाली आली आहे. आणि याला मिळणारं बँकांचं कर्ज ह्या बहुतेक एसएमईज आणि एमएसएमईज या एनपीए मध्ये होत्या. आणि त्यांना जरी मदत केली कोरोनामध्ये भारत सरकारने, तरी ती मदत त्याचे एनपीए फेडता फेडता रिवायवल एमएसएमईचं झालेलं नाहीये. आजही मी तुम्हाला सांगतो जवळजवळ 3 ते 3.5 लाख कोटी एवढा एनपीए या छोट्या इंडस्ट्रीमध्ये आहेत. आणि मी तर असं उलट म्हणेन की जसं आपण शेतकऱ्यांना पूर्वी म्हणायचं की 4% सरळ व्याजदराने कर्ज द्या, माझं म्हणणं या उद्योगामध्ये नवीन रोजगार निर्माण होण्याची क्षमता असल्यामुळे यांना 6% सरळ व्याजदराने कर्ज देऊन बँकांनी त्यांची ऊर्जितावस्था निर्माण करायला मदत करावी. तर अर्थव्यवस्थेमध्ये ही जी काही एमएसएमई आणि एसएमई हे रोजगार निर्माण करतात, कॉर्पोरेट्स रोजगार निर्माण करत नाहीत आणि हे छोटे उद्योगधंदे रोजगार निर्माण करतात. म्हणून माझा हा एक बँकर म्हणून विशेष आग्रह आहे की यांना आपण शेतकऱ्याला जशी कर्जमाफी देतो, जसं कमी व्याजदर लावतो, तसं यांना सुद्धा ऊर्जितावस्थेत जर आणायचं असेल तर बँकांची मदत लागेल आणि सरकारची पण विशेष मदत लागेल, हे माझं सांगणं आहे. आणि म्हणून आता सुद्धा या आपल्या इकॉनॉमिक सर्व्हिसमध्ये असं सरकार म्हणतं त्यांच्या 10 कलमांमध्ये की आम्ही एमएसएमईचा क्रेडिट हे सतत देतो आहोत. मला तिथे
ते वस्तुस्थितीला धरून नाही असं वाटतं. कारण अनेक एनपीए मध्ये असलेले एमएसएमई हे बंद पडत आहेत. म्हणून मी अशी मागणी करतोय की त्यांना स्वस्त व्याजदराने कर्ज पुरवठा करावा आणि त्यांना पुन्हा कामाला लावणं हे सरकारचं आणि बँकांचं काम आहे. कारण समाजाच्या दृष्टीने हे छोटे उद्योग टिकले पाहिजेत आणि वाढले पाहिजेत. आता 10 कलमं जी महत्वाची आहे या आर्थिक सर्वेक्षणातली, त्यातलं एक चौथं आणि महत्वाचं कलम म्हणजे महागाई ही नियंत्रणात आहे असा दावा केला गेलेला आहे. उद्या तो हो, बजेटमध्ये केला जाईल. आता हो. महागाई म्हणजे तमाम सगळी ही आव्हानं आहेत हे तर त्यांनी मान्य केलेले आहेत, की चॅलेंजेस भरपूर आहेत, आव्हानं भरपूर आहेत. पण महागाई व्यवस्थापन म्हणजे इन्फ्लेशन मॅनेजमेंट राबवण्यात सुद्धा केंद्र सरकारनं पुढाकार घेतला असं म्हणतायत. तुम्हाला हे बरोबर वाटतंय? महागाई आहे नियंत्रणात? मी स्पष्टपणे सांगू इच्छितो किंवा माझं विधान आहे, इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये जे इन्फ्लेशन विषयीचे आकडे आहेत, हे बघा तुम्ही 2022-23 मध्ये ते 5.4 म्हणत होते आणि त्यातून आम्ही 23 मध्ये आणि 24 मध्ये 4.9% आलो असं म्हणतात. आजची परिस्थिती अशी आहे, वस्तुस्थिती सरकारचे आकडे सोडून द्या. वस्तुस्थिती रिटेल इंडेक्स, होलसेल इंडेक्स हा डबल डिजिट मध्ये आहे. हा डबल डिजिट मध्ये असताना इकॉनॉमिक सर्व्हिसमध्ये ते 22-23च्या गोष्टी करतायत. तुम्ही 25-26च्या गोष्टी करायला पाहिजेत. तुम्ही मागच्या 2024च्या प्रत्येक क्वार्टर मधली महागाई, मग ते होलसेल प्राइस इंडेक्स असेल किंवा रिटेल कंझ्युमर प्राइस इंडेक्स असेल, या दोन्ही इंडेक्समध्ये डबल डिजिट आहे महागाई. आणि म्हणून रुपयाची घसरती किंमत आणि लोकांच्या हातातला जो काही महागाईमुळे हातात पडणारे 15,000 हे वस्तुस्थितीमध्ये त्याची किंमत 10,000 आहे. सर एक तर हे तुम्ही सांगितलंच म्हणजे चलनवाढीचा दर म्हणजे एक तर सामान्यांचे मुद्दे त्याच्या संबंधित काही सर्व्हेमध्ये मुद्दे असतात, बजेटमध्ये सुद्धा मुद्दे असतात. पण भारताची एकंदरीत जागतिक पटलावर जी काही प्रगती व्हायला पाहिजे किंवा जे एक पिक्चर तयार व्हायला पाहिजे, त्यासाठी एक फॉरेक्स, इन्फ्रास्ट्रक्चर, एक्सपोर्ट्स ग्रो होतं की नाही, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात देशासाठी आणि विदेशासाठी. तर त्यात असं म्हणाले की एक्सपोर्ट्स हे ग्रोईंग सेक्टर आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत म्हणायचं झालं तर इन्फ्रास्ट्रक्चर होतंय, पण आणखी त्याच्यामध्ये आणखी अ, विदेशी गुंतवणूक होण्याची खूप जास्त आवश्यकता आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प हे पुन्हा झाले एकदा राष्ट्राध्यक्ष आणि या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्यांची गुंतवणूक वेगवेगळ्या देशामध्ये आहे, भारतामध्येही असा आपण त्यावेळी खूप गाजावाजा झाला होता. त्यांच्याकडून अपेक्षा आहे का इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्यांनी आणखी गुंतवणूक करावी? हा एक गमतीचा भाग झाला म्हणजे. नाही, भारत सरकार गेल्या 2 बजेटमध्ये जवळजवळ 8 लाख ते 12 लाख कोटी इन्फ्रास्ट्रक्चरवरती बजेट प्रोव्हिजन करते. प्रत्यक्ष खर्च किती होतात हे त्यांनी खरं म्हणजे आउटकम बजेट द्यायला पाहिजे. त्यात त्यांनी दिलेलं नाहीये. प्रोव्हिजन मोठी केली, पण खासगी गुंतवणूकदारांकडून, कॉर्पोरेट्स कडून इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक होत नाही गेल्या 2-3 बजेटमध्ये. हा भारत सरकारचा एक अनुभव आहे. सरकार करतं. माझा मुद्दा असा, या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये तुम्ही जे प्रश्न विचारले ते फार महत्वाचे आहेत की इन्फ्लेशन कमी होत नाहीये. मी सांगितलं ते डबल डिजिट आहेत. या सर्व्हेमध्ये ते दाखवताना 4.4, 5.4 याच्यामध्ये ते घोटाळत आहेत. तुम्ही प्रश्न विचारला फॉरेन एक्सचेंज, या सर्व्हेमध्ये असं म्हटलेलं आहे की $706 बिलियन, बघा मी काय म्हणतोय, $706 बिलियन इथपर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फॉरेन एक्सचेंजची किटी पोहोचली. आता हे विधान आहे. मी तुम्हाला सांगतो, आजच्या घडीला ती 706 वरून उतरून रुपया सावरण्याकरता म्हणजे रुपयाचा प्रवास 83 ते 87 या प्रवासामध्ये गेल्या 23-24 मध्ये $225 बिलियन खर्च झालेले आहेत. आणि आज तो एकूण बिलियन जर बघितले किती फॉरेन एक्सचेंजचे डॉलर्स आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रिझर्व्ह मध्ये, तर 620च्या आसपास आहेत. $706 बिलियन हा आकडा हा मागच्या वर्षाचा आहे. आणि रुपया टिकवण्याकरता, सावरण्याकरता, कारण तो धोक्याची पातळी 80ची होती, ती ओलांडून 83 झाली, 83 नंतर 87 झाली. मी अनेक वेळा म्हटले, रुपया बाजारामध्ये विकत घेऊन डॉलर खर्च केले जातात. ही आपल्या बहुसंख्य म्हणजे आपल्या रिझर्व्हची नासाडी आहे, किंबहुना हा एक स्कॅम आहे. आरबीआयला रुपया सावरता येत नाही, पर्यायाने या देशाला रुपयाची इज्जत आणि सरकारची इज्जत सावरता येत नाही, असं माझं विधान आहे. आता इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये तुम्ही म्हणता $706 बिलियन, हे तद्दन खोटं आहे. हे आता 620 किंवा $625 बिलियन पर्यंत फॉरेन एक्सचेंज किती आहे आणि एक्सपोर्ट्स वाढत आहेत. होय,
पण एक्सपोर्ट पूर्वी किती होते आणि आता किती होते? मग आता 85% इम्पोर्ट आहेत. जर 100 रुपये जर आपलं उत्पन्न असेल, तर तुम्हाला मी सांगतो फॉरेन एक्सचेंजचा खर्च म्हणजे फॉरेन एक्सचेंज मिळवणं हे 50% एक्सपोर्ट मध्ये होतं. ते वाढलेले असले तर ते फार मोठे वाढलेले नाहीये. त्याच्यावरून उत्पन्न मिळतं आम्हाला फॉरेन एक्सचेंजचं. पण 85% इम्पोर्ट आहे. त्याच्यावरती मी किती फॉरेन एक्सचेंज खर्च करतो हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सांगितल्यानंतर आपल्याला कळेल की आपला फॉरेन एक्सचेंजचा खर्च हा आयातीवर जास्त होतो. आता पेट्रोलियम वरती तर प्रचंड खर्च आहे, ते तर आयातच करायला लागतं. त्यानंतर अनेक असे इलेक्ट्रॉनिक आणि कॉम्प्युटराइज गुड्स आहेत ते आपण आयातच करतो. 85% आयात असताना ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर त्याने भारत सरकारला एक दमदाटी केली आहे की चीन सकट, रशिया सकट, भारतासकट सर्वांनाच मी त्यांच्या अमेरिकेतल्या इम्पोर्टवरती म्हणजे आपल्या एक्सपोर्टवरती 100% टॅरिफ लावेल. म्हणजे काय होणार? तो टॅक्स आहे. तो टॅक्स म्हणजे त्या देशाचं उत्पन्न आहे आणि आपलं फॉरेन एक्सचेंज गटांगळा खात जाणार आहे. त्यामुळे ट्रम्प ही दादागिरी करतायत भारतावरती. नॉट ओनली भारत, चीन आणि रशिया यांच्यावरती पण त्यांनी सांगितलंय आम्ही तुमचे इम्पोर्ट्स म्हणजे त्यांचे एक्सपोर्ट्स अमेरिकेचे इम्पोर्ट्स बनतात ते आम्ही स्वीकारणार नाहीत. स्वीकारलो तर 100% कर लावू. अशा ह्याच्यामध्ये आपले जी एक्सपोर्ट्स वाढणार कसे? हा खरा मुद्दा आहे. जी खूप धन्यवाद विश्वास उडगी सर. या इकॉनॉमिक सर्वे मधले अनेक असे मुद्दे आहेत आणि त्यातले काही दावे आहेत की ते दावे किती खरे ठरतील. बेसिकली हे प्रोजेक्शन आहे बजेटचं आणि येत्या वर्षभरामध्ये काय स्थिती राहील या आर्थिक वर्षामध्ये. पण आता बजेटमध्ये काय मांडलं जाईल हेही महत्वाचं आहे. आयकरामध्ये सवलत मिळेल का? वेगवेगळ्या गोष्टींमधनं जर सवलत मिळाली तर सर्वसामान्यांचं जगणं हे सुसह्य होऊ शकेल. खूप धन्यवाद पुन्हा एकदा तुमचे आणि प्रेक्षकांचे. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. आणि तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती आहे की तुम्ही ते अवश्य सबस्क्राईब करा. या चॅनलचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आणि त्याचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर बटन दाबा. म्हणजे तुम्हाला त्याचे त्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सातत्याने मिळत राहील. पुन्हा एकदा खूप धन्यवाद. नमस्कार.